राज ठाकरे का बयान, समाज में विवाद फैलाने के आरोपों के बीच संतुलन और सौहार्द बनाए रखने की अपील। राज ठाकरे ने अपने बयान में आरोप लगाया कि कुछ राजनीतिक पक्षों द्वारा उनका इस्तेमाल किया जा रहा है और समाज के भीतर विशेष रूप से मराठी और जैन समुदाय के बीच विवाद पैदा करने की कोशिश की जा रही है। बयान में यह भी कहा गया है कि यदि किसी सोसाइटी में धर्मगुरु या संत महात्मा का आगमन होता है तो उनके स्वागत के लिए कॉर्पोरेट कारपेट बिछाया जा सकता है, लेकिन कार्यक्रम समाप्त होने के बाद उसे हटा देना चाहिए ताकि व्यवस्था और अनुशासन बना रहे। साथ ही यह स्पष्ट किया गया कि धार्मिक कार्यों पर किसी प्रकार की रोक नहीं है और सभी को अपने अपने धर्म का पालन करने की पूरी स्वतंत्रता है। जैन मुनि पद्मसागर का भी इस संदर्भ में उल्लेख किया गया है। हालांकि बयान का अंतिम हिस्सा अधूरा प्राप्त हुआ है। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावरती येऊ नका, कळलं का? तुमचा वापर केला जातोय, तुमची लोक भडकवली जात आहेत आणि पुढची लोक भडकतील ती एवढी भडकतील, बरं का? आमची लोक भडकतील तर फक्त एवढी भडकतील. तुमच्याकडे तुमच्या काय तुमच्या सोसायटीमध्ये कोणी कोणी येणार असतील तुमचे, तुम्ही गारमेंट टाका, येऊन गेले की काढून टाका. तुम्ही सरसकट पांढरे पट्टे मारणार, काय सांगायचं तुम्हाला? पांढरे पट्टे मारून विनाकारण वाद निर्माण करतायत. इतकी वर्ष आम्ही इथे राहतो, इथे इतकी गुजराती लोक राहायची, पूर्वीपासून राहायची, तरी भांडण नाही, वाद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ते आताच कसं सुरू झालं गेल्या 10-12 वर्षात. आम्ही पण एवढा वर्ष ज्या पंधरामध्ये मेहनामध्ये काय प्रश्न असा आहे ना की या सगळ्या समाजाला काय वाटलं किंवा की तुम्ही गुजराती बसले म्हणजे आम्ही वाटत नाही करू. असं थोडी होतं. कापड टाका, पांढरं कापड टाका ना, जेव्हा येईल त्याला पांढरं कापड टाका, ते गेले की कापड काढून टाका. पट्टे कसे मारताय? ट्रॅफिक मध्ये असता तुम्ही, ट्रॅफिक डिपार्टमेंटला पट्टे मारायला मग त्या दिवशी तुमच्या सोसायटी पांढरा कापड टाका, एक दिवसात असते रात्री परत. कुठच्याही सोसायटीत कुठल्याही धर्माने त्या गोष्टी करता का बघायचं? बरं का? त्या गोष्टी समोरच्या समजून घ्या. उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका, उगाच पॅरेटिक व्हायला जाऊ नका. शांत व्यापारी लोक व्यापार करा, शांत नका, कळलं का? धर्म आहे, धर्माच्या ठिकाणी तुम्ही धर्माचं काम करा ना. कोण नाही म्हणते तुम्हाला? आजपर्यंत तुम्हाला कोणी अडवलंय? नाही पद्मसागर बरोबर आहे, नाही घरी येऊन गेले, घरी आले, जेवले, त्यांचं जेवले, जेवले. तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, तुमच्या समाजाच्या लोकांना तुम्ही समजून सांगा.